शौनक, मी लग्न करायला तयार आहे तुमच्याशी. तुम्ही विचारलं होतं तेव्हा माझ्याकडे उत्तर नव्हतं, पण आता मी तयार आहे. काय? मी कुठे म्हणालो की आपण लग्न करूयात म्हणून? शौनक, मंजू, मंजू, अगं तुझा हात किती लागतो माहितीये का तुला? पुन्हा जर अशी मस्करी केलीत ना तर बघा, मी हे कष्ट करणारे हात आहेत, खूप स्ट्रॉंग आहेत, कळलं ना? मी पण रोज वर्कआउट करतो, कळलं का? असं का? मी रोज 4-4 घागरी पाणी भरते, 4 लोकांचे कपडे धुते, 10-10 किलोमीटर चालते, एका हातात एका कडेवरती आणा बिबीला घेऊन घरातली सगळी कामं केली आहेत मी. त्यापेक्षा तुमचं वर्कआउट भारी आहे. घाबरला? मी घाबरलो तुला? विश्वास नाही ना तुमचा? बस्तीत जाऊन विचारा जरा. एवढीशी होते ना तेव्हा माझ्यापेक्षा डबल वजनाच्या मुलांना चांगला चोपलाय मी, आणि अजूनही तेवढीच स्ट्रॉंग आहे. बरं, खरं बघूयात आपण तू किती स्ट्रॉंग असते. ठीक आहे, पंजाला अडवायचं का? पंजा इथे? हो. का घाबरलात का? नाही म्हणजे माझ्यासोबत तुम्हाला कोणीतरी इथे बघेल याची भीती वाटली की हराल याची भीती वाटली? मॅडम, बोलायचं होतं. ए बाबा, आता सुट्टी वगैरे मागू नकोस हा. नाही, शौनकचं लग्न होईपर्यंत कुणालाही सुट्टी मिळणार नाहीये. अहो मॅडम, सुट्टी घेऊन कुठं गावाला जाणार? लग्न करून पळून आलो तेव्हाच गाव तुटलं. मग काय, कुणाची तक्रार वगैरे करायची आहे का? ते पंकजशी बोल, मला घेऊ नका त्याच्यात. अहो नाही. अरे मग काय आहे? नाही म्हणजे आता काय इथेच उभं राहू का? तू कधी सांगणार याची वाट बघत? बोल पटपट. अहो नाही, म्हणजे ती गुड्डी आणि... अरे बोल. अहो म्हणजे गुड्डी पप्पा होणार आणि मी मम्मी. नाही. व्हेरी गुड, चांगली बातमी आहे. तुमच्या दोघांचं अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. मग आता काय पगार वाढवून हवा असेल तुला? हां, पगार इतक्यात वाढवणार नाही आहे मी. नाही मॅडम, फक्त बातमी सांगायची होती. ठीक आहे, गुड्डीला दे पाठवून बंगल्यावर. तिला सांग मी बोलवलंय. अनाहिताच्या खूप जुन्या जुन्या वस्तू आहेत अगं आपल्याकडे, त्या काय आता आपल्या वापरल्या जात नाही, देऊन टाकते त्याला. दे पाठवून त्याला. चल. वाव मॉम, तुम्ही काय स्मार्टली सांगितलं त्याला. सुट्टी मिळणार नाही आणि पैसेही वाढवून मिळणार नाही. तुमचा सिक्स सेन्स अमेझिंग आहे. नाही पण मला फार गंमत वाटते ह्या लोकांची. म्हणजे बघ, त्या विठ्ठल आणि गुड्डीचं स्वतःचं घर सुद्धा नाहीये, आपल्या सर्वंट क्वार्टर्स मध्ये राहत आहेत, आणि तरीही बेबी प्लॅन केलंय. प्लॅन कसलं ग, फूल्स. खरंय, पण यांना परवडतं कसं सगळं? नाही नाही अगं, परवडतच नाही त्यांना. अगं कसंही वाढवतात मूल. ते नीट खायला प्यायला नसतं, कपडे नसतात, शिक्षण नसतं. आता अनाहिताचे जुने कपडे मी देईन त्या बाळाला. असंच कोणी कोणी काय काय दिलेल्या सामानावर वाढतात ही मुलं. तर त्यांचं मुलंही ड्रायव्हरच होणार बघ. जाऊ दे, पण काय आपल्याला अजून एक ड्रायव्हर मिळेल. हा पंकज, आमच्या दोघींसाठी फ्रेश किवी ज्यूस आण रे. मॉम, त्या अंजूने गोळ घालून ठेवला. ते जीजी काही खात नाहीयेत आणि त्यांनी कोंडून घेतलं स्वतःला. मलाही आत येऊन देत नाहीये. मलाही कळत नाही अंजूला ठेवलंय कशाला. तिचं काही ऐकत नाही जीजी. अरे आता काय गोळ घालून ठेवलास ग अंजू? का चिडल्या तेवढ्या जीजी? काय झालं? अहो मॅडम, मी काय नाही केलं. त्यांना कोणती कुसुंब कोणीतरी हवी होती,
मी त्यांना बोलले मी नाही ओळखत, तर त्या माझ्यावरच भडकल्या. मला बोलल्या अण्णा तू विष काढून आणलंय करून. अंजू, मी तुला आधीच सांगितलं होतं की असली कारण मला अजिबात ऐकायची नाहीयेत. मंजू कडून नीट आधीच काम शिकून घे हे सांगितलं होतं ना तुला. सॉरी मॅडम. बरं ते सगळं जाऊ दे मॉम. जीजीने दार उघडणं आता जास्त इम्पॉर्टंट आहे. ते जीजी पण ना, छे बाबा, या घरात कोणी शांत बसू देणार नाहीये मला. शौनक कुठे आहे? जीजी ऐकतात ना त्याचं? तो कुठे असणार, बाहेर आहे ऍज युजल. शाब्बास. अपोनंट ताकदीचा असला ना तर त्याला हरवायला मजा येते. आणि हरायलाही. हो ना? एवढा कॉन्फिडन्स. मगापासून तुम्ही माझ्या डोळ्यात बघताय ना, तेव्हाच ट्रान्सफर झाला थोडसा. तुमच्या डोळ्यातला थोडा कमी दिसतोय. तू विसरू नकोस, मी पण तुझ्या डोळ्यात बघितलंय. दिस इज नॉट फेअर. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. आता तुमचं लक्ष दुसरीकडे गेलं आणि मी जिंकले, तर माझी काय चूक? बघून घेईन ग तुला. देवयानी मॅडमचा फोन आहे ना? मग घ्या ना फोन. म्हणजे मी थकलोय ग खोटं बोलून बोलून. शौनक, अजून काही दिवस बस. फोन घ्या. हॅलो, कुठे आहेस तू? देवचाके सरांना भेटायला चाललं. हवं तर पोहोचल्यावर त्यांच्याशी बोलून कन्फर्म करून घे त्यांना भेटायला गेलो का नाही ते. मी असं म्हणाले का काही? म्हणाले नाहीस, पण तसा विचार तरी केला असेल ना. रोज तीच उत्तर. एवढं काय बोलता रे रोज दोघं? असतं बोलायचं. तेच मलाही कळू दे ना, रोज काय एवढं बोलायचं असतं ते. आल्यावर सांगेन मी. अर्थात तू शांतपणे ऐकून घेणार असेल तर. बाय. जीजी, जीजी दार उघडा बरं. जीजी, जीजी, अहो दार उघडा. मी तुमची सून मालती, हर्षवर्धनची बायको. तुम्ही दार उघडा बरं. हर्षवर्धनची बायको? मी अजून लग्नच केलं नाही हर्षवर्धनचं. काही खोटं बोलू नकोस, पण मी एक मुलगी बघून ठेवली आहे. खूप लाघवी आहे, इतकी समंजस. जीजी दार उघडा बरं. नाही नाही नाही, तुम्ही सगळे माझ्या जीवावर उठलाय. मला मारायचा कट रस्ता आहे, पण सांगून ठेवते, मी अशी सहजासहजी सोडणार नाही तुम्हाला. बिचाऱ्या माझ्या कुसुमला घालवून दिलं त्या सटवीनं. तुम्ही काय घोडं मारलं होतं तुमचं? तिचे गुण नाही तुमच्या लक्षात आले. तिचा बाप पैसेवाला नाहीये ना, म्हणून हाकलून दिली तिला. आता भोगाल आपल्या कर्माची फळ. शी, यांचे बोलणं ऐकून वेडी होणार आहे मी. जीजी, आता पाया पडते तुमच्या, दार उघडा. नाही नाही नाही, त्रिवार नाही. प्रणव, अरे नुसतं बघत काय उभा आहेस? बोल ना काहीतरी तुझ्या आजीला. जीजी, जीजी दार उघड ना प्लीज. मी गंमत आणली तुझ्याकरता. विष घातलंय ना अण्णा? मला मारायचा कट आहे ना तुमचा. जीजी, काय काहीतरी खूळ घेऊन बसलाय डोक्यात. कोण कशाला यांना मारायला निघालंय? जीजी, आणि काय ग, इतके दिवस झाले तू इथे काम करतेस,
पण साधा जिजींना कसं सांभाळायचं हे कळत नाहीये का तुला अजून? अहो पण मॅडम, पण बिन काही नाही, जा आता. तोंड काय बघत बसलेस? अनाहिताला सांभाळ जाऊन. ती मंजू गेलीये खरी, पण या घराला तिचा होणारा त्रास काही कमी होत नाहीये. जा आता, काय बघत बसलीयस? मला मला भीती वाटतेय. तुला कशाची भीती वाटते मंजू? अहो असं आपण म्हणजे देवचाके सर काय म्हणते? हे बघ, कुणालाही घाबरायची गरज नाहीये आणि मी आहे ना तुझ्यासोबत. चल. अरे या 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 युनिव्हर्सिटी मध्ये आपल्या दोघांचं स्वागत आहे. आपण जर का घरी आला असतात तर मी तुमचं चांगलं आदरात इथे केलं असतं, जोडीने आलात म्हणून. आता पण इथे आलात तर तुम्हाला फार फार तर मी चहा पाजू शकतो. हा सर ऍक्च्युली मला म्हणजे आम्हाला तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचंय. काय काय झालं? नथिंग. लग्नाचं टेन्शन थोडस. लग्नाचं टेन्शन की लग्न होईल की नाही याचं टेन्शन? असं टेन्शन का येईल मला? आता तर लग्नाची तारीख पण ठरली आहे, सो लग्न तर होणारच. नक्की ना? व्हॉट नक्की? व्हॉट्स रॉंग विथ यू? आय मीन तुला काही सांगायचं असेल तर तू सांगू शकतेस. म्हणजे तुला तर शौनक माहितीच आहे. या टी शर्ट सारखा ब्रँडेड पण साधा. आता इतकी वर्ष तू त्याच्या सोबत आहेस, सो आय गेस तू त्याला ओळखतेस. सो त्याचं वागणं तुला खटकायला नको खरं तर, अनलेस यू थॉट यू कुड चेंज हिम. तू भेटल्यानंतर तो बदलेल असं वाटलं होतं का तुला? अगं म्हणजे त्याला कोणी फसवू शकतं. कोण? आय मीन तू एवढ्या ठामपणे म्हणते, सो तुझ्या डोक्यात कोणीतरी असेलच ना? त्याने कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवू नये असं म्हणायचंय मला. देव, मग तू नाही ओळखत दादूला बहुतेक. सी, त्याचं कसं आहे ना, तो जे काही करतो ते खूप विचार करून करतो. तो वेळ घेईल, तो डिले पण करेल, पण तो पूर्ण विचार केल्यानंतरच निर्णय घेईल आणि त्याच्यावर ठाम राहील. हो, पण म्हणजे लग्नाचा निर्णय पण त्यांनीच घेतलाय ना, सो विचार करूनच घेतला असणार. नक्की लग्नाचा निर्णय त्यांनीच घेतलाय? आर यू शुअर? कारण तुला ही गोष्ट माहिती असेलच की त्याच्यावर कोणताही निर्णय लादता येत नाही. सर, मी देवयानीला अनेकदा सांगण्याचा प्रयत्न केला, पण ती माझं ऐकून घ्यायला तयारच नाहीये. डिनायल मोड मध्ये येते. आणि आमच्यात काय आहे किंवा नाही हे जसं मला जाणवतंय तसं तिला जाणवतच असणार ना. म्हणूनच तिची इनसिक्युरिटी वाढतच चालली आहे. आणि ते म्हणतात ना, झोपेचं सोंग घेतलेल्याला जागही करता येत नाही. सर सर तुम्ही सांगा आता मी काय करू? तेच आहे खरा. आणि कसं आहे की
तुमच्या दोघांची लग्न आता 10 दिवसांवरती आलेली आहे. त्यामुळे जर का आत्ता तुमच्याबद्दल घरच्यांना समजलं तर फार मोठा तमाशा होईल. मंजू, तुझ्या घरचे तुला कोंडून ठेवू शकतात, तुला बाहेर पडण्यावरती बंदी घालू शकतात, तुझं जबरदस्तीने लग्न लावू शकतात. आणि शौनक, तुझ्या वडिलांच्या पोलीस, राजकारणी या सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांकडे चांगल्या ओळखी आहेत. देशमुख या नावाची प्रतिष्ठा जपण्याकरता ते कुठल्याही थराला जाऊ शकतात. सर, तुम्ही आम्हाला मदत करताय का घाबरवताय? हे बघा, मी फक्त समाजाचं वास्तव तुमच्या समोर मांडतोय. काय घडू शकतं याची जाणीव मी तुम्हाला करून देतोय. तर आम्ही खूप आशेने आलो हो तुमच्याकडे. हे बघा, तुमच्याकडे आता फक्त 2 पर्याय आहेत. पहिला पर्याय त्या मनाने कमी क्लेशदायक आहे. तुम्ही दोघं एकमेकांना विसरा. एकमेकांवरती प्रेम करत होतात ते विसरा. तुम्ही कधी एकमेकांना भेटला होतात ते विसरा. आणि तुमच्या घरच्यांनी आखून दिलेल्या चौकटीमध्ये संसार करा. सर, हा पर्याय आम्हाला मान्य असला असं वाटतं का तुम्हाला? ठीक आहे, मग दुसऱ्या पर्यायाचा विचार करा. ही चौकट मोडण्याची हिंमत आपल्यात आहे की नाही? या मार्गावरती अवहेलना, अडथळे, दुःख या सगळ्या गोष्टी आहेत. नाही सर, आम्ही धरलेला हा हात आता कधीच सोडणार नाही. हे बघा, तुमची जर का एकमेकांना साथ असेल आणि तुमचा निर्णय पक्का असेल तर तुमचा मार्ग तुमचा तुम्हालाच नक्की सापडेल. पण कसा? कसं आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देऊ शकतो, पण तुम्ही दोघं जण हुशार आहात, तुम्ही दोघं सुजाण. त्यामुळे मला असं वाटतं की या प्रश्नांची उत्तरं तुम्ही शोधलेलीच बरी. नीट विचार करून निर्णय घ्या आणि तुम्ही जे काही ठरवाल त्यात मी तुमच्या पाठीशी असेल. तूच घाबरवू नकोस हा मला. शौनकमुळे ऑलरेडी मी खूप स्ट्रेस्ड असते. सतत कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं टेन्शन असतं मला. तुला बांधून ठेवणं सोपी गोष्ट नाहीये. त्याला बांधून ठेवता येत नाही ही गोष्ट माहिती आहे ना तुला. देव त्याला बांधून ठेवायला गेलीस ना तर तो कुठेही जाईल ना. प्लीज, तू पण ना कधी कधी शौनक सारखा कीस पाडतेस एखाद्या गोष्टीचा. तरी बरं आहे, लग्नाच्या प्लॅनिंग मध्ये फार इंटरफिअर नाही करत आहेत, कारण तो इंटरेस्टेडच नाहीये देऊ. विच इज गुड. जसंही मैं ना क्लूलेस अबाउट ऑल दिस थिंग्स, आणि म्हणूनच तो माझं सगळं म्हणणं ऐकतोय. चांगलंच आहे मग. आता बघ ना, मी त्याला वेडिंग फोटोग्राफर शोध असं सांगू शकते. देव, यू नो व्हॉट, यू शुड लेट लाईफ सरप्राईज यू समडे. तू अचानक शौनक सारखं का बघायला लागलीस यार? त्यापेक्षा मला एखादा वेडिंग फोटोग्राफर सजेस्ट कर, मला मदत तरी होईल. फाईन, बस बस. माझी एक मैत्रीण आहे, ऍक्च्युली सिनियर आहे माझी, सो ती सेलिब्रिटी वेडिंग शूट्स पण करते. रियली? दॅट्स नाईस. आय होप शी इज क्लासी. मला आमच्या प्री वेडिंग शूट साठी ना काहीतरी डिफरंट कॉन्सेप्ट हवी आहे. मला तिचं काम बघायला मिळेल? या, आय गेस सो. लेट मी चेक. तिच्या वेबसाईटवर मिळू शकतो कदाचित. लेट्स गो फॉर इट. हे बघ. सी, वाव, दॅट्स नाईस. या, दिस इज नेक्स्ट वन. अमेझिंग यार, आय लाईक इट. अँड
my friend and his love. So happy for both of them. They are made for each other. वेगळं होणं हा पर्याय मान्यच नाहीये आम्हाला. गुड. ठीक आहे, मग आता तुम्ही शांतपणे आपापल्या घरी जा आणि जी गोष्ट तुम्ही करायची ठरवली आहे ती गोष्ट डोळे उघडे ठेवून करा. थँक्यू सर. सर तुमचे आभार कसे मानू तेच कळत नाही. अरे मी काहीच केलं नाहीये. निर्णय तुम्हीच घेतलाय आणि मार्गही तुम्हालाच काढायचा आहे. मी तुम्हाला फक्त रियालिटी चेक दिला. पण मला एक सांगा, फक्त लग्न करणं एवढाच तुमचा हेतू नव्हता. तुम्हाला आयुष्यामध्ये काहीतरी अचीवही करायचंय, राईट? हो सर. लग्न झालं तरी मी माझा अभ्यास नाही थांबवणार, उलट तो आणखीनच वाढवेल. शाबास मंजू. आय एम प्राऊड ऑफ यू. गुड लक टू बोथ ऑफ यू. चला. शौनक, उद्यापासून मी देशमुखांकडे नसणार. अशी सतत डोळ्यासमोर नाही दिसणार तुम्हाला. तू माझ्या समोर नसलीस तरी माझ्यासोबत कायम असशील, माहितीये ना तुला. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.